how do you diagnose and how do you treat these patients? याला आम्ही GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतो. नॉर्मल ॲसिडिटीची औषधं घेऊन ज्याला प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणतात, हे आपले रेग्युलरली देतात डॉक्टर औषधं. In lot of reports, it is always written like a fatty liver. बरोबर. तर फॅटी लिव्हर म्हणजे काय? तर लिव्हरमध्ये जर चरबी जमा झाली तर त्याला फॅटी लिव्हर असे म्हणतात. तुम्ही काय खाता आणि किती प्रमाणात खाता याचं डायरेक्ट रिलेशन फॅटी लिव्हरसाठी आहे. कुठंतरी किंवा लॉट ऑफ सप्लिमेंट्स ऑल्सो दे टेक. तर ह्या गोष्टींचाही कधी लिव्हरवर इफेक्ट येतो का? ॲडव्हान्स डॅमेज झाल्यानंतर रिकवर होत नाही. ॲक्च्युली लिव्हरची रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी खूप चांगली आहे. जेव्हाही तुम्ही याला पेशंटला कॉन्सिल करतात तेव्हा तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतात? व्हॉट इज द स्टेजिंग आणि कसं त्याला आपण तर त्यात ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 फॅटी लिव्हर असं येतं. नमस्कार, मी डॉक्टर राहुल चौधरी, कन्सल्टंट स्पाइन सर्जन वर्किंग इन मणिपाल हॉस्पिटल पुणे, बाणेर. आणि माझ्या पॉडकास्ट मज्जारज्जू आणि बरंच काय इथे आपलं स्वागत आहे. आज आपण या पॉडकास्टमध्ये पोटाचे विकार याबद्दल डिस्कशन करणार आहोत. बरेचसे पेशंट्स येतात माझ्याकडे, जे स्पाईनचे पेशंट, त्यांना क्रोनिक बॅक पेन असतो किंवा वेगळं डिस्कचे प्रॉब्लेम असतात आणि त्यांना सोबतच पोटाचे विकार असतात. तेव्हा वेगवेगळे पोटाचे विकार जसं गॅस्ट्रिक ॲसिडिटी आहे, फॅटी लिव्हर आहे, कन्स्टिपेशन म्हणा, इरिटेबल बावेल सिंड्रोम, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्यापैकी कॉमन झालेल्या आहेत आणि कुठंतरी हे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामुळेच बॅक पेन म्हणा किंवा मग पोटाचे विकार हे एक सोबतच येतात ह्या गोष्टी. तर आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट आलेले आहेत. आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये आज डिस्कशन करणार आहोत की ही कंडिशन्स काय आहे आणि त्यांना आपण कसं ट्रीट करू शकतो. तर इथे पॉडकास्टमध्ये स्वागत आहे डॉक्टर प्रसाद भाटे. ही इज अ सिनियर गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि सर हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे मणिपाल हॉस्पिटल पुणे इथे. ओव्हर टू यू सर. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद भाटे. मी हेड ऑफ द डिपार्टमेंट गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे काम करतोय. मी एक मेडिकल गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट आहे. सर्वप्रथम आपण बघूयात की गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट म्हणजे काय. तर आपले पचन संस्था आहेत ज्यामध्ये अन्ननलिका, पोट, छोटं आणि मोठं आतडं, लिव्हर आणि पँक्रियाज या सर्व अवयवांचे विकार याचा तज्ज्ञ म्हणजे गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट. तर या सगळे जे आपले आजार आहेत याची ट्रीटमेंट यासोबतच एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ERCP, एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड आणि इवन लिव्हर ट्रान्सप्लांट अशा गोष्टी आम्ही करतो. सरांनी सांगितल्याप्रमाणे पोटाचे जे आजार आहेत म्हणजे पोट फुगणे किंवा पोटात दुखणे, ॲसिडिटी, फॅटी लिव्हर आणि स्ट्रेस रिलेटेड आजार म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम याचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. तर या सर्वांविषयी आपण आज चर्चा करूया. बरोबर बोललेत सर. आणि बऱ्याचदा जे पेशंट्स माझ्याकडे येतात, आता त्यांनी भरपूर गोळ्या खाल्लेल्या असतात. जनरल प्रॅक्टिशनर्स, ऑर्थोपेडिक सर्जन्स, वेगवेगळ्या लेवलला त्यांना बऱ्यापैकी पेनकिलर मेडिसिन्स त्यांनी खाल्लेल्या असतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या स्टमकवरती इफेक्ट झालेला असतो. स्टमकचे जे आवरण आहे आपलं ते बऱ्याचदा त्याच्यामुळे डॅमेज झालेलं असतं आणि सोबतच बऱ्याचशा या पेशंट्सला मी जेव्हा विचारतो तेव्हा त्यांना ते ॲसिडिटीचा पण त्रास झालेला असतो. तर हे कुठंतरी आय थिंक मेडिसिन रिलेटेड म्हणा. आता तसं म्हटलं तर बॅक पेन इज ऑल्सो अ स्ट्रेस इंड्युस्ड, कॅन बी अ स्ट्रेस इंड्युस्ड प्रॉब्लेम ऑल्सो आणि ऑब्व्हियसली स्ट्रेस कॅन ऑल्सो कॉज गॅस्ट्रिक ॲसिडिटी. येस. ॲडिक्शन्स खूप वाढलेले आहेत. अल्कोहोल, स्मोकिंग, आय थिंक हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी कनेक्टेड आहेत. तर तुमच्या रुटीन प्रॅक्टिसमध्ये जेव्हा तुम्ही पेशंट्स बघतात तेव्हा हाऊ डू यू डायग्नोज अँड हाऊ डू यू ट्रीट दिस पेशंट्स? गॅस्ट्रिक ॲसिडिटी जे म्हणतो आपण ते. तर ॲसिडिटी याला आम्ही GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतो. तर म्हणजे काय? तर आपलं छाती आणि पोट जिथं जोडलेलं आहे त्या भागात जळजळ होती किंवा छातीमध्ये जळजळ होती, आंबट ढेकर येतात किंवा पोटामध्ये दुखतं. आता बऱ्याचदा ॲसिड सिक्रेशन वाढल्यामुळं किंवा त्याचे जे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे ते कमी झाल्यामुळं हा ॲसिडिटीचा त्रास होतो. आता तसं पाहिलं तर सगळ्यांच्याच पोटात ॲसिड आहे. मग काही लोकांनाच हा आजार का होतो? तर आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल. आपण जर खूप मसालेदार खाल्लं, समजा आपण आपल्या आवडीची मिसळ खाल्ली, तर दुसऱ्या दिवशी आपल्याला अत्यंत तिखट ढेकर येतात किंवा आंबट एकदम तिखट पाणी घशापर्यंत येतं. किंवा जर सरांचे जे पेशंट आहेत, पेनकिलर खाल्ले, तर काही पेनकिलरमुळं जे इनर लायनिंग आहे स्टमकचं त्यामध्ये
जे प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे अगेन्स्ट द ॲसिड ते डॅमेज होतं आणि त्यामुळं ॲसिडिटीचा त्रास होतो. हा खूप कॉमन आजार आहे. स्ट्रेस, टेन्शन, अल्कोहोल याच्यामुळंही ॲसिडिटीचा आजार होतो. तर आपण या गोष्टी टाळायला हव्यात. म्हणजे जेवणाची वेळ पाळली, मसालेदार टाळलं, खाल्ल्यावर लगेच आडवं झालं नाही. जेव्हा कधी डॉक्टर पेन किलर चालू करतात त्यासोबत ते ॲसिड कमी करण्याचं औषधही देतात. ते जर योग्य वेळी घेतलं, अल्कोहोल, मद्यपान जर टाळलं, तर या ॲसिडिटीपासून आपण सुटका करून घेऊ शकतो. बरोबर आहे. सर आणि जेव्हा ही ॲसिडिटी पेशंट्सला असते, तेव्हा बऱ्याचदा हे जे पेशंट्स आहेत त्यांना रात्री त्यांची व्यवस्थित झोप होत नाही आणि एस्पेशली आम्ही जे लेडीज पेशंट्स बघतो, आता कॉर्पोरेट जॉब्स असतात त्यांचे. तर एकंदरीत इफ यू सी दॅट पर्टिक्युलर पर्सनॅलिटीज, की त्यांना बऱ्याचदा ते क्रोनिक बॅक पेन म्हणा, मग ते स्ट्रेस इंड्यूस्ड हेडेक किंवा नेक पेन आणि सोबतच मग ॲसिडिटी आणि झोप न येणं. सो ही एक प्रकारे लाईफस्टाईल रिलेटेड एक डिसीज झालेला आहे. सो याला जर टॅकल करायचं असेल, तर वी हॅव टू गो टू द रूट कॉजेस. म्हणजे ओन्ली गिव्हिंग मेडिसिन मे नॉट वर्क. येस. तर तुम्ही यांना कसं काय एज्युकेट करता? राईट. तर आधी सांगितल्याप्रमाणे हा लाईफस्टाईलचा आजार आहे. लाईफस्टाईलचा आजार म्हणजे काय, की आपण स्ट्रेस घेतला तर ॲसिड सिक्रेशन वाढतं. आपली झोप पूर्ण झाली नाही तर ॲसिड सिक्रेशन वाढतं. आपण वेळेवर जेवलो नाही तर ॲसिड सिक्रेशन वाढतं. तर आपण आपली मर्यादा समजून त्याप्रमाणे आपल्याला किती झोप आवश्यक आहे, आपण किती मसालेदार खाऊ शकतो किंवा आपण जेवणाची वेळ पाळली तर आपल्याला ॲसिडिटी होत नाही. या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर ॲसिडिटी आपण दूर ठेवू शकतो. ओके. आणि कधी तुम्ही म्हणजे याला आता एंडोस्कोपी म्हणतो आपण, जे तुम्ही आय थिंक तुम्ही ते बेटर सांगू शकतात. पण कोणत्या स्टेजला किंवा केव्हा ह्या राईट, राईट. पेशंट्सनी एंडोस्कोपी करावी असं तुम्हाला वाटतं? जर नॉर्मल ॲसिडिटीची औषधं घेऊन ज्याला प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणतात, हे आपले रेग्युलरली देतात डॉक्टर औषधं. ते घेऊनही ॲसिडिटीपासून आराम होत नसेल, पेशंटला वारंवार उलट्या होत असतील, आपलं हिमोग्लोबिन कमी असेल, वेट लॉस होत असेल, आपले सिम्प्टम्स जर नॉर्मलपेक्षा जास्ती असतील, तर डेफिनेटली डॉक्टरांनी सांगितल्यावर आपण एंडोस्कोपी करून घ्यायला पाहिजे. तर अप्पर जी एंडोस्कोपी म्हणजे काय? तर एंडोस्कोप म्हणजे एक लाँग ट्यूब आणि त्याच्या एंडला कॅमेरा असतो. तो जो जो आम्ही तोंडातून पोटामध्ये टाकतो. स्टमकचं जे इनर लायनिंग आहे ते तपासतो आणि त्याची आपण बायोप्सी किंवा सॅम्पलही घेऊ शकतो. तर एच पायलोरी नावाचं इन्फेक्शन आहे का? त्यामुळे ॲसिडिटी वाढते. आपल्याला हायटिस हर्निया आहे का? ते एंडोस्कोपीवर निदान होऊ शकतं. तर हायटिस हर्निया म्हणजे काय? अन्ननलिका आणि पोट याला जोडणारा एक व्हॉल्व्ह असतो, जो अन्न खाली जाऊ देतो, पण ॲसिड वरती येऊ देत नाही. तो कधी-कधी हायटिस हर्निया म्हणजे थोडासा ओपन राहतो आणि एंडोस्कोपीवर याचं निदान होऊ शकतं, जेणेकरून आपण जास्ती काळजी घेऊ शकतो. बरोबर. मागे तुम्ही ॲक्चुअली एक वर्कशॉप पण घेतलं होतं. तर काही आधुनिक गोष्टी पण निघालेल्या आहे. काही त्या दिवशी तुम्ही मला म्हणत पण होते काहीतरी कॅप्सूल एंडोस्कोपी वगैरे. तर आपल्या प्रेक्षकांना थोडं थोडक्यात सांगणार का काय आहे ते नवीन हो, आधुनिक आता काय? ॲक्चुअली टेक्नॉलॉजी जशी इव्हॉल्व होत चाललेली आहे, तसं बऱ्याच नवीन गोष्टी आलेल्या आहेत. आता एंडोस्कोपीमध्ये एक थेरॅपेटिक चॅनलही असतं. म्हणजे जर ॲसिड रिफ्लक्समुळं काही लोकांना अन्ननलिकेचं नॅरोइंग होतं, स्ट्रिक्चर होतं आणि गिळायला त्रास होतो, अन्न गिळता येत नाही. तर या एंडोस्कोपमधून आम्ही एक बलून टाकून ते डायलेट करू शकतो. त्याला आपण बलून डायलेटेशन ऑफ इसोफेजियल स्ट्रिक्चर असं म्हणतो. आपण जर स्टमकमध्ये एखादा अल्सर असेल किंवा गाठ असेल, तर त्याचं बायोप्सी घेऊ शकतो. त्यानंतर जर अल्सरमुळं ब्लीडिंग होत असेल, तर काही ॲड्रेनलिनचं इंजेक्शन देऊन आपण ते ब्लीडिंग थांबवू शकतो किंवा हिमोक्लिप्स असतात, त्यांनी जी रक्तवाहिनी आहे, जिथून रक्तस्राव होतोय ते थांबवू शकतो. तर डायग्नोस्टिक आणि थेरप्युटिक असे दोन्ही पर्पजेस एंडोस्कोपीनी सॉल्व्ह करता येतात आणि हे इव्हॉल्विंग टेक्नॉलॉजी आहे. तर दरवेळी नवीन गोष्टी येतच राहतात. आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एक इसोफेजियल मॅनोमेट्री आणि पीएच आणि इम्पेडन्समेट्री नावाची टेस्ट आहे. म्हणजे काय? तर एक कॅथेटर आपण नाकातून पोटात टाकतो आणि जे 24 अवर्स पीएच मेट्री म्हणतात त्याला. तर आपल्या अन्ननलिकेमधला पीएच आपण मोजू शकतो. म्हणजे ॲसिड किती प्रमाणात आहे ते रिफ्लक्समुळं. तर नॉर्मली अन्ननलिकेत ॲसिड सिक्रेट होत नाही. पण रिफ्लक्समुळं हायपर ॲसिडिटीच्या आजारामुळे जे वरती ॲसिड येतंय, ते आपण मेजर करू शकतो. पेशंटला जर क्रॉनिक कफ असेल, म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की रिफ्लक्स डिसीजमुळं पेशंटला जळजळ होत नाही, पण कफ होतो आणि याचं कारण शोधण्यासाठी ही पीएच मेट्री कामाला येते, की ज्यावेळी पीएच कमी आहे त्याच वेळी जर पेशंटला कफ आला, जे आपण मेजर करू शकतो, तर वी कॅन से दॅट की ॲसिडिटीमुळं कफ आहे आणि वी कॅन ट्रीट ॲसिडिटी अँड गेट रीड ऑफ द कफ. तर बरोबर. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि ज्या फंक्शनल टेस्टिंग आहे, त्याच्यामुळेही आपण ॲसिडिटी डायग्नोज करू शकतो. बरोबर. आणि जे कधी-कधी ॲक्चुअली मला 1-2 पेशंट क्रॉस झालेले आहेत, की
म्हणजे अर्ली एजमध्ये दे हॅव टू फेस द स्टमक कॅन्सर ऑल्सो. म्हणजे ते बरोबर. ॲसिडिटी म्हणत गेले, फक्त गोळ्या खात राहिले. दे नेव्हर मेट एनी स्पेशलिस्ट आणि ॲट द एंड ऑफ द डे त्यांना डायग्नोसिस झालं, की त्यांना तो कॅन्सर निघालेला आहे बुवा पोटाचा. हे खूप अनफॉर्च्युनेट आहे, की आपण ओव्हर द काउंटर मेडिसिन घेतो. मेडिकलमध्ये जाऊन ॲसिडिटीच्या गोळ्या घेतो. सिम्प्टम्स आपले दाबतो. फक्त त्याचं रूट कॉज न शोधता आपण फक्त गोळ्या घेतो आणि सिम्प्टमॅटिक रिलीफ पाहतो आणि आतला आजार बळावत जातो. तर लवकरच म्हणजे जेव्हा आपल्याला लक्षणं असतील, तेव्हा डॉक्टरांना भेटून ते खरंच सीरियस आहे का? एंडोस्कोपीची गरज आहे का? ते डॉक्टरांना ठरवू द्या आणि त्यांनी सांगितलं तर करून घ्या. तर अगदी ही पेनलेस टेस्ट आहे. उगाच एंडोस्कोपीला घाबरतात. जिथून अन्न जातं त्याच भागातून स्कोप जातो. त्याला काहीही काटछाट करावी लागत नाही आणि अर्ली कॅन्सर जर डायग्नोज झाला तर तो क्युरेबल आहे. म्हणजे तो बरोबर. पूर्ण बरा करता येऊ शकतो. तो जर पसरलेला असेल कॅन्सर पुढच्या स्टेजला असेल तर मग आपल्याला तो बरा करता येत नाही. आणि ह्या ज्या स्टमकचा कॅन्सर आहे याचे सिम्प्टम्स हे तो ॲडव्हान्स झाल्यावरच येतात आणि सुरुवातीचे सिम्प्टम्स हे असेच नॉन स्पेसिफिक असतात. त्यामुळे जे रेड फ्लॅग साइन ज्याला म्हणतो आपण, की हिमोग्लोबिन कमी झालंय का? वेट लॉस आहे का? भूक लागत नाही. हे जास्ती महत्त्वाचे आहे अलोंग विथ द डिस्पेप्टिक सिम्प्टम ज्याला ॲसिडिटी, अर्ली सॅटायटी या बरोबर आहे. गोष्टी होतात. बरोबर. नाही आणि डेफिनेटली कसं आहे, की अल्कोहोल, स्मोकिंग हे खूप कॉमन झालेलं आहे. हो. म्हणजे आता इट इज नो मोर लाइक अ सोशल नॉर्म झालेलं आहे, की ठीक आहे बाबा अल्कोहोल घेतोय. मुलींमध्ये स्मोकिंगचं प्रमाण बऱ्यापैकी बरंच. वाढलेलं आहे आणि कुठेतरी आय थिंक धिस इज डेफिनेटली रिलेटेड टू द इसोफेजियल अँड स्टमक येस सर. कॅन्सर्स ऑल्सो. अल्कोहोल आणि स्मोकिंग हे दोन्हीही हाय रिस्क फॅक्टर आहे फॉर डेव्हलपिंग इसोफेगस म्हणजे अन्ननलिका आणि पोटाचा कॅन्सरसाठी दोन्हीही रिस्क फॅक्टर आहेत. अल्कोहोल फक्त लिव्हरलाच डॅमेज करत नाही, तर जी-आय ट्रॅक्टचे जे सगळे कॅन्सर आहेत त्याचं प्रमाण अल्कोहोल घेणाऱ्यांमध्ये वाढलेलं असतं. तर ते टाळलेलंच मद्यपान आणि धूम्रपान हे टाळलेलं उत्तम आहे. बरोबर आहे. आपण दुसरा एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे, की युजुअली दोज पेशंट्स म्हणजे ते बऱ्याचदा सोनोग्राफी करून आमच्याकडे येतात. आता आम्हाला थोडंसं लिमिटेड समजतं, फार जास्त नाही. पण ते इन लॉट ऑफ रिपोर्ट्स इट इज ऑल्वेज रिटन लाइक अ फॅटी लिव्हर. बरोबर. आणि मग पेशंट ऑब्व्हियसली आम्हाला विचारतो ते बोल्डमध्ये लिहिलेलं असतं, "सर हे काय आहे? सीरियस आहे का आजार?" मग कसं आहे, की आम्हालाही एक लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे, पण डेफिनेटली आता आज आपल्याला तुम्ही लाभलेत इथे, तर आय थिंक हे फॅटी लिव्हर जी कंडिशन आहे, बरोबर. व्हिच इज बिकम व्हेरी कॉमन. तर येस. तिच्यामध्ये थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊयात. सो सर्वात पहिले फॅटी लिव्हर म्हणजे नक्की काय आणि इज इट हार्मफुल? बरोबर. तर फॅटी लिव्हर म्हणजे काय? तर लिव्हरमध्ये जर चरबी जमा झाली, तर त्याला फॅटी लिव्हर असे म्हणतात. आणि एका लिव्हरची जी कॅपॅसिटी आहे, त्या लिमिटपेक्षा ते जास्त गेलं, तर त्याला फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. याचे लक्षणं सुरुवातीला काही नसतात, पण डेफिनेटली हा खूप धोकादायक आजार आहे. कारण हे जर म्हणजे लिव्हरमध्ये जर ही चरबी जमा होऊन राहिली, तर पुढच्या काळामध्ये लिव्हर सिरोसिस होऊ शकतं किंवा लिव्हर फेल्युअरमध्ये पण जाऊ शकतं. तर इतका हा घातक आजार आहे. आणि चांगली गोष्ट ही, की आपण जर अर्ली ॲक्शन घेतली, म्हणजे सुरुवातीलाच जर आपण वजन कमी केलं किंवा त्याची काळजी घेतली, तर आपण हे पुढचे होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. आता आपण जर प्रमाण बघितलं तर ऑलमोस्ट 1 इन 3 पर्सन्स म्हणजे जवळपास 30% लोकांना फॅटी लिव्हर डिसीज येतो सोनोग्राफीवर. पण हे एवढं कॉमन झालंय, की प्रत्येकजण म्हणतो, की "अरे सगळ्यांनाच आहे." याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण डेफिनिटली ते दुर्लक्ष न करता त्याची जर आपण योग्य वेळी काळजी घेतली, जे आपण पुढे बघूयात, हं, तर आपण त्याच्यापासून कॉम्प्लिकेशन तरी आपण टाळू शकतो. बरोबर आहे. आणि म्हणजे आता कसं आहे, की आपण भरपूर पास्ता, पिझ्झा आणि म्हणजे फूडमध्ये पण आपण वी आर टेकिंग लॉट ऑफ चीज एंड एव्हरीथिंग. सो असं काही आहे का, की डायरेक्ट रिलेशन आहे व्हॉट यू ईट इन द फूड अँड दॅट गोज टू युअर लिव्हर अँड. डेफिनेटली. तुम्ही काय खाता आणि किती प्रमाणात खाता याचं डायरेक्ट रिलेशन फॅटी लिव्हरसाठी आहे. तर जे एक्सेस फॅट आपण घेतो म्हणजे आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी करतो आणि कॅलरीज जास्ती खातो. तर हे एक्सेस जे आहे कॅलरीज त्या डिपॉझिट होतात त्या फॅटच्या चरबीच्या स्वरूपात. कारण तो एक स्टोरेज फॉर्म आहे एनर्जीचा. तर आपलं शरीर काय करतं ते साठवून ठेवतं आपल्या विविध अवयवांमध्ये. तर जे फॅट लिव्हरमध्ये जमा होईल ते फॅटी लिव्हर म्हणून आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसतं. तर हे जे व्हाईट पदार्थ आहे, मैदा, त्याच्यानंतर साखर, या सगळ्या गोष्टी टाळायलाच हव्यात. त्यामुळे जे एक्सेस फॅट आपल्या शरीरात जमा होतं, ते आपल्या लिव्हरला पुढे जाऊन त्रास देतं. ओके. आणि म्हणजे त्याच्यात स्टेजिंग पण आहे मला वाटतं हो, आणि हो. लॉट ऑफ टाईम दे डायग्नोज ॲज अ अर्ली, पण व्हॉट इज द स्टेजिंग आणि कसं राइट. त्याला आपण ट्रीट तर करू? फॅटी लिव्हरचे युज्युअली सिम्प्टम नसतात. तर पेशंट्स युज्युअली जे ॲन्युअल रिपोर्ट्स येतात त्यांचे सोनोग्राफीचे म्हणा, दुसऱ्या काही कारणासाठी सोनोग्राफी केली, तर त्यात ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 फॅटी लिव्हर असं येतं. आता फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये फॅट जमा झालंय.
पण यामुळं लिव्हर फायब्रोसिस होऊन पुढं लिव्हर सिरोसिस पण होऊ शकतं. तर याचा जो ॲडव्हान्स फॉर्म आहे तो आहे लिव्हर सिरोसिस. म्हणजे लिव्हरमध्ये वारंवार इंजुरी होऊन त्या फॅटमुळं लिव्हरला इंजुरी होते आणि त्यामुळं लिव्हरमध्ये फायब्रोसिस जमा होतो आणि लिव्हर खराब होऊ शकतं. याला म्हणतात सिरोसिस. तर सुरुवातीच्या काळात काहीही सिम्प्टम्स नसतात. जे ॲन्युअल स्क्रीनिंगमध्ये एस-जी-ओ-टी, एस-जी-पी-टी हे लिव्हरचे एन्झाईम आहेत ते वाढतात किंवा सोनोग्राफीवर आपल्याला फॅटी लिव्हर डिसीज दिसतं. तर हे पुढं प्रोग्रेस न होण्यासाठी वेळीच आपण जर आपलं लाईफस्टाईल इम्प्रूव्ह केली, कॅलरी इनटेक कमी केला आणि रेग्युलर एक्सरसाइज केली, तर आपण हे रिव्हर्स करू शकतो. सो अर्ली स्टेजेसमध्ये फॅटी लिव्हर हे रिव्हर्सिबल आहे. पण लेट स्टेजेसमध्ये मग काही उपयोग होत नाही. मग इफ यू आर डायग्नोज म्हणजे पेशंटला आता माहिती आहे की त्याला अर्ली स्टेज फॅटी लिव्हर आहे, तर त्यांनी किती फ्रिक्वेंटली सोनोग्राफी केली पाहिजे आणि इज इट इंडिकेटेड की त्यांनी एव्हरी 3 मंथ्स, 6 मंथ्स त्यांनी त्याचे लिव्हर फंक्शन टेस्ट केले पाहिजेत का? किंवा काही नवीन लिव्हर बरोबर. स्कॅन निघालेत, ते काही हो, आपण हो. करतो का? आता लिव्हर इलॅस्टोग्राफी किंवा फायब्रोस्कॅन नावाची टेस्ट आली आहे. त्यामध्ये लिव्हरचं फॅट क्वांटिफाय होतं आणि त्यात फायब्रोसिस किती प्रमाणात आहे ते कळतं. आता फायब्रोसिस इज मोर डेंजरस. फायब्रोसिस म्हणजे लिव्हरला वारंवार इजा होऊन तिथे स्कार टिश्यू जमा होतो आणि तो स्कार टिश्यू हा नॉर्मल लिव्हरसारखं काम करत नाही. तर किती फ्रिक्वेंटली सोनोग्राफी करायची आणि किती फ्रिक्वेंटली एल-एफ-टी करायची, याहीपेक्षा आपण ॲक्शन काय घेतो ते महत्त्वाचं आहे. तर ॲक्चुअली फर्स्ट ट्रीटमेंट काय जी फर्स्ट लाईन ट्रीटमेंट तर वेट लॉस. तर कुठल्याही फॅटी लिव्हर डिसीजमध्ये जर 5% to 7% वेट लॉस केला, तर ते लिव्हरमध्ये जे इन्फ्लमेशन आहे, लिव्हरला जी सूज आलेली आहे, ती सिग्निफिकंटली कमी होते. हं. तर हा वेट लॉस कसा अचीव्ह करायचा? इट इज व्हेरी ईझी टू इंड्यूस वेट लॉस. म्हणजे वेट लॉसची सुरुवात करणं फार सोपं आहे, पण तो सस्टेन करणं अवघड आहे. मग ते कसं करतो आपण? तर आहारामध्ये सलाड्स किंवा ज्याची कॅलरी डेन्सिटी कमी आहेत, हिरव्या पालेभाज्या याचं प्रमाण वाढवायचं. स्वीट्स आणि फ्राईड फूड बंद करायचं आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवायची. तर सुरुवातीला ब्रिस्क वॉकिंग मी सगळ्यांना ॲडवाईस करतो, की वॉक करायला सुरुवात करा. जेणेकरून तुमच्या कॅलरीज खर्च होतील आणि इनटेक थोडासा कमी करा. जेणेकरून सस्टेनेबल वेट लॉस आपल्याला अचीव्ह करता येईल. पण बऱ्याचदा पेशंट सांगतात, की आम्ही चौधरी सरांचे पेशंट आहोत आणि आमची पाठ दुखते आणि आम्हाला जास्ती चालता येत नाही. बऱ्याचदा गोष्टी कॉम्प्लिकेटेड असतात बिचाऱ्या पेशंटसाठी पण, कारण त्यांना त्यांचे गुडघे दुखत असतात, त्यांची कंबर दुखत असते आणि दे आर नॉट एबल टू वॉक. बरोबर. पण कसं आहे आता की लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे. ॲव्हरेज एज 80 झालेलं आहे. ऑल्दो वी आर डिस्कसिंग लॉट ऑफ डिसीजेस, पण विथ ॲडव्हान्सेस इन मेडिकल सायन्स आपलं लाईफ एक्सपेक्टन्सी हॅज डेफिनेटली इन्क्रीज्ड. आणि आपण जेव्हा 80 किंवा 80च्या पार जातो, तेव्हा आपल्याला गुडघ्यांचे, कमरेचे, स्पाईनचे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. इन जनरल ओल्ड एजमध्ये जर मोबिलिटी आपली कमी झाली, तर आपल्याला हे सर्व सिस्टमिक प्रॉब्लेम्स चालू होतात. काही गोष्टी ज्या आहेत त्या इमिजिएट अर्जंट असतात, की हार्ट अटॅक येणं किंवा ब्रेनचा प्रॉब्लेम होणं, ब्रेन स्ट्रोक येणं. पण देअर आर सायलेंट किलर्स आणि तिच्यात वन ऑफ द सायलेंट किलर इज आय थिंक आय वुड से दिस इज अ लिव्हर डिसीज. diseases which are येस. very silent and lot of time it goes undiagnosed. I think if we meet gastroenterologists, then I think we can definitely come to know whether our liver is normal or not. राइट. तर इयरली जो चेकअप आहे म्हणजे आयदर लिव्हर फंक्शन टेस्ट और अल्ट्रासाउंड आणि जेव्हा डॉक्टर सांगतील तेव्हा फायब्रोस्कॅन किंवा इलॅस्टोग्राफी करणे ते महत्त्वाचं आहे. विशेषतः ज्यांना मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशरचा आजार आहे, ज्यांना ट्रंकल ओबेसिटी आहे, ज्यांच्या पोटाच्या आजूबाजूला फॅट जास्ती प्रमाणात आहे, ज्यांना डिस्लिपिडेमिया म्हणजे ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय आहे, ज्यांना थायरॉईडचे आजार आहेत, अशा लोकांनी ह्या टेस्ट करून घेणं खूप उत्तम आहे. कारण स्क्रीनिंग केल्याशिवाय, लक्षणं नसल्यामुळं स्क्रीनिंग टेस्ट केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, की आपल्याला फॅटी लिव्हर आहे का नाही. आणि ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आहे, हे कळल्यानंतर आपण तेवढ्या इंटेन्सली त्यावर ॲक्शन घेऊ शकतो टू रिव्हर्स दॅट डिसीज. बरोबर आहे. आणि आपण जे जनरली आता लॉट ऑफ पेशंट्स आर ऑन मेडिसिन्स, इन जनरल ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स, शुगर रिलेटेड मेडिसिन्स, आपलं ब्लड थिनर्स म्हणतो आपण. बरोबर. सो कुठेतरी किंवा लॉट ऑफ सप्लिमेंट्स ऑल्सो दे टेक. तर ह्या गोष्टींचाही कधी लिव्हरवर इफेक्ट येतो का? असं काही आहे का? हो. आता बऱ्याचदा पेशंट आयुर्वेदिक सप्लिमेंट किंवा ज्याला अल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणतात, अशा औषधं घेतात आणि बऱ्याचदा त्याचा कंटेंट आपल्याला माहीत नसतो आणि या कंटेंटमध्ये बऱ्याचदा लिव्हरला हानिकारक औषधंही असू शकतात. त्याच्याविषयी पक्कं आपल्याला माहिती नाही, की डेफिनेटली हा पदार्थ लिव्हरला त्रास देतो की नाही. आणि अशा पेशंटला ऑलरेडी जर फॅटी लिव्हर असेल आणि लिव्हर फंक्शन कॉम्प्रोमाईज असेल, तर इट कॅन लीड टू लिव्हर फेल्युअर.
आम्ही असे बरेच पेशंट बघतो ज्याला ड्रग इंड्यूस लिव्हर इंजुरी म्हणतात. आता ॲलोपॅथीमध्ये ज्या गोळ्यांचे कंटेंट माहिती आहे, समजा मिथोट्रेक्सेट नावाचं औषध आहे, जे बऱ्याचदा संधिवातामध्ये दिलं जातं. तर अशा वेळी आम्ही रेग्युलरली लिव्हरचं फंक्शन मॉनिटर करतो आणि द मोमेंट आपल्याला लक्षात आलं, की आता ह्या गोळीमुळं म्हणा किंवा इतर कारणामुळं लिव्हरचं फंक्शन डिरेंज होतंय, तर आपण ती गोळी टाळू शकतो. तर बऱ्याचदा ॲलोपॅथीमध्ये अशी औषधं आहेत, की जे लिव्हरला हार्म करू शकतात आणि अशा वेळी लिव्हरचं फंक्शन मॉनिटर करणं गरजेचं असतं. बरं, कधी-कधी पेशंट्स आता आमच्याकडे येतात, जे समटाईम दे आर रेग्युलर ड्रिंकर ऑल्सो आणि दे कम टू नो की ठीक आहे, आपल्याला थोडा लिव्हर प्रॉब्लेम पण आहे वगैरे. त्यांचा एक कॉमन क्वेश्चन असतो, की आता मी बंद केलेली आहे, सो माझं लिव्हर नॉर्मल होऊन जाईल का? तर याला तुम्ही काय उत्तर द्याल या गोष्टीवरती? जर लिव्हर हे सिरोसिसच्या स्टेजमध्ये असेल, तर ते नॉर्मलला येणं अवघड आहे, म्हणजे ते येत नाही. पण ते जर फक्त अर्ली फायब्रोसिस किंवा फॅटी लिव्हरच्या स्टेजला असेल, तर ते 100% रिव्हर्स होतं. मग त्यामुळेच ते अल्कोहोलचं जे आहे, ते सुरुवातीलाच कट डाऊन करणं किंवा बंद करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण एकदा लिव्हरला डॅमेज झाल्यानंतर ॲडव्हान्स डॅमेज झाल्यानंतर रिकव्हर होत नाही. ॲक्चुअली लिव्हरची रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी खूप चांगली आहे. म्हणजे जेव्हा आपण लिव्हर काही वेळा तुम्ही ऐकलं असेल, की लिव्हर डोनेट केलं जातं. तर हेल्दी माणूस हा त्याचं अर्धं लिव्हर डोनेट केलं, तरी त्या अर्ध्या लिव्हरवर त्याचं काम भागतं. प्लस लिव्हर रिजनरेट होतं. म्हणजे पालीची शेपटी तुटल्यावर जशी परत उगवते, तसं आपलं लिव्हरचा व्हॉल्यूम जे अर्धं डोनेट केलेलं आहे, तो परत तेवढं तयार होतो. रिजनरेट होतो ओके. लिव्हर. पण होतं काय, की जो माणूस अल्कोहोल घेतोय किंवा ज्याला एखाद्या लिव्हरचा आजार आहे, ते इतकं डॅमेज होतं, की ते रिजनरेट होऊ शकत नाही आणि मग अशा वेळी लिव्हर फेल्युअरमध्ये जातं आणि लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज पडते. बरोबर आहे. तर अल्कोहोल हे डेफिनेटली लिव्हरसाठी खराब आहे. बऱ्याचदा पेशंट आम्हाला सांगतात, की आम्ही फक्त बिअर पितो, त्यात तर अल्कोहोल नाहीच किंवा आम्ही स्कॉच पितो किंवा आम्ही फक्त ब्रँडेड अल्कोहोल घेतो. तर ॲक्चुअली त्या अल्कोहोलमध्ये किंवा दारूमध्ये जे अल्कोहोल आहे, तेच हार्मफुल आहे. त्यामुळे तुम्ही कितीही शुद्ध किंवा चांगल्या प्रतीचं अल्कोहोल घेतलं किंवा रेड वाईन पिली किंवा बिअर जरी पिली, तरी ती ओके. तेवढीच लिव्हरला हानिकारक आहे. बरोबर आहे. अल्कोहोल ते अल्कोहोलच आहे आणि इट इज ऑल्वेज डेंजरस टू अवर बॉडी. फार छानरित्या सर तुम्ही आज आपल्याला सांगितलेलं आहे ते फॅटी लिव्हरबद्दल आणि दुसरा एक कॉमन जो आजार आहे, जो पेशंट्स एस्पेशली ओल्ड एज पेशंट्स दे ऑल्वेज फेस इज व्हिच इज ॲक्चुअली इन अ यंगर पॉप्युलेशन ऑल्सो ड्यू टू द डायटरी हॅबिट्स, कन्स्टिपेशन जे म्हणतो बरोबर. आपण, की ते फार रॅम्पंटली कॉमन आहे ऑल एज ग्रुप्समध्ये. तर जस्ट टू स्टार्ट विथ हाऊ डू यू डायग्नोज दिस पेशंट्स आणि त्याचे वेगवेगळे काय रिझन्स असू शकतात, की ते आपण चेंज करू शकतो तिच्यात? बरोबर. तर कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. म्हणजे काही लोकांना 2 दिवसातून किंवा 3 दिवसातून एकदाच त्यांना संडासला जावं लागतं किंवा त्यांना हार्ड स्टूल होते, कडक होते संडासला किंवा जोर लावावा लागतो किंवा त्यांना मोशन पास करताना म्हणजे संडास करताना दुखतं. तर या सगळ्यांचं मिळून जे सिम्प्टम्स आहेत त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतात. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे मी दिवसातून 2 वेळा जातो किंवा 4 दिवसातून एकदाच जातो, हाच एक फक्त निकष नाहीये. तर संडासला कडक होणं, जोर लावावं लागणं, संडासच्या ठिकाणी पेन होणं मोशन पास करताना, या सगळ्या सिम्प्टम्सच आहे. ते म्हणून कॉन्स्टिपेशन हा आजार आपण म्हणतो, बद्धकोष्ठता ज्याला म्हणतात. तर याचं रूट कॉज जे आहे ते आहे, की फायबर कमी खाणं. तर आपला जो आहार आहे, भारतीय आहार, तो आता वी आर रॅपिडली इट इज वेस्टर्नाइज्ड म्हणजे जे पाश्चात्य लोकं खातायत, त्या पद्धतीने आपण खातोय. आपण रेड मीटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आपण जे पास्ता किंवा पिझ्झा ज्याला म्हणतात, त्यामध्ये फायबर अतिशय कमी प्रमाणात असतं आणि आपला जो इंडियन आहे, ज्याच्यामध्ये आपण पालेभाज्या खातो किंवा भाज्या जास्ती प्रमाणात असतात किंवा फायबर जास्ती प्रमाणात असतात, दॅट इज द ट्रीटमेंट फॉर कॉन्स्टिपेशन. तर हे फायबरचं प्रमाण जर आपण आहारात वाढवलं, तर आपण कॉन्स्टिपेशन बऱ्यापैकी प्रिव्हेंट किंवा ट्रीट करू शकतो. बरोबर आहे. ॲक्चुअली जसं तुम्ही डायटरी म्हटलं, आता मी पण अमेरिकेत राहून आलोय. सो तिथे डेफिनेटली प्रोटीन पोर्शन इज ह्यूज. मीन्स दे आर हॅव्हिंग दॅट स्लाइस ऑफ द चिकन ऑर व्हॉटएव्हर फिश. पण सोबत एक मोठी प्लेट जी असते, दॅट इज फुल ऑफ व्हेजिटेबल्स. सो ते डेफिनेटली दे ट्राय टू बॅलन्स. ॲडजस्ट देअर हे. येस. आपण फक्त त्यांचं ते पिझ्झा आणि पास्ता घेतलंय, पण वी फॉरगेट दॅट अदर प्लेट ऑफ व्हेजिटेबल्स आणि आपला पूर्वीचा आहार म्हणाल तर त्याच्यात डेफिनेटली आपण वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या आणि त्या गोष्टी आपण इन्क्लूड ॲड करायचो करतो. आणि त्या आपण बऱ्यापैकी खायचो. म्हणजे आपलंच जर लहानपण घेतलं तर आपण वी यूज्ड टू ईट लॉट ऑफ हे पालेभाजी आणि ह्या सर्व गोष्टी. पण आता आय थिंक हे डेफिनेटली खूप चेंज चेंज होत झालेलं आहे असेल.
आणि त्याच्यामुळे समहाऊ आपले डायटरी हॅबिट्स चेंज झाल्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतोय. लागतो. तर कॉन्स्टिपेशन प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा ज्यांना माईल्ड सिम्प्टम्स आहेत, तर फायबरचं प्रमाण वाढवणं हा मुख्य त्याचा ट्रीटमेंट आहे. तर फायबर कशात असतं? तर सलाड म्हणजे काकडी, गाजर, बीट, मुळा याचं प्रत्येक जेवणात आपण ॲड करायला हवं. पालेभाजी आपण थोडीशी खातो. तर पालेभाजी अर्धी प्लेट तर किंवा चतकोर प्लेट तरी आपली पालेभाजी खायला पाहिजे आपण. ती कमी मसालेदार करून भरपूर भाजी खायची. ती शिजवलेली असते त्यामुळे पचते. त्याच्यानंतर रोज एक फळ खायचं आहे, ज्याच्यामध्ये फायबर जास्ती प्रमाणात आहे. या गोष्टी जर आपण ॲड केल्या तर ते जे फायबर आहे म्हणजे चोथा ते पाणी धरून ठेवतं कोलॉनमध्ये. त्याच्यानंतर स्टूलचा व्हॉल्यूम वाढतो आणि इट बिकम्स ईझी टू पास. बरोबर आहे. आणि म्हणजे इट अल्सो हेल्प्स फॉर अ सॉफ्ट स्टूल अल्सो, हो, की स्टूल जर आपलं सॉफ्ट ते स्टूल सॉफ्टनर टाइप म्हणजे काम हार्ड करतं. स्टूल होऊ देत नाही आणि इट हं. बिकम्स ईझी टू पास. दुसरं आहे की पोश्चर. तर आपलं जे इंडियन कमोड आहे स्क्वॅटिंग पोझिशन, इंडियन जे टॉयलेट आहे, टॉयलेट. स्क्वॅटिंग पोझिशन आपण बसतो म्हणजे खाली बसून संडास करतो. तर दॅट इज द बेस्ट फॉर आवर फिजिओलॉजी. म्हणजे ते मोर फिजिओलॉजिकल आहे. जे कमोड आपण पाश्चात्य वापरतो. आता सगळीकडे शहरांमध्ये कमोड आहेत. तर त्यामध्ये आपण बसून स्टूल पास करतो आणि दॅट इज नॉट द आयडियल पोश्चर. ते काही योग्य नाहीये. तर कमोड तर आता काही बदलता येणं अवघड आहे. तर पायाच्या खाली जर आपण स्टूल घेतला, ज्याला फूटस्टूल म्हणतात, तर गुडघे वरती येतात आणि स्क्वॉटिंगसारखं पोश्चर आपलं होतं. तर थोडंसं प्रेशर वाढतं हां, त्याच्यामुळे. त्यामुळं जोर लावायला सोपं जातं हं. आणि इट इज मोर फिजिओलॉजिकल. तर तेही आपण करू शकतो. विशेषतः ओल्ड एजमध्ये खाली बसता येत नाही. त्यामुळं कमोड यूज करावं लागतं. तर अशावेळी पायाच्या खाली स्टूल घेतला, तर गुडघे वरती येतात आणि मोशन पास करायला सोपं. ओके. आणि आता ह्याच कॉन्स्टिपेशनमध्ये जर आपण म्हटलं, तर आपण बऱ्याचदा काही-काही मेडिसिन्स वगैरे देत असतो. पेशंटचा पहिला क्वेश्चन हा असतो, की "डॉक्टर याची मला सवय लागेल का?" आता डायरेक्ट आन्सर आपल्यालाही म्हणजे आय डोंट हॅव द डायरेक्ट आन्सर. पण जेव्हा तुम्हाला पेशंट असं विचारतात, तेव्हा हाऊ डू यू गो अबाउट इट? हाऊ डू यू सो एक्सप्लेन? ॲग्री. सो हे जे कॉन्स्टिपेशनची ट्रीट करणारे बरेचसे औषधं, ज्याला लॅक्झेटिव्ह म्हणतो आपण, ओव्हर द काउंटरही उपलब्ध आहेत. बरेचसे आयुर्वेदिक प्रिपरेशन आहेत. तर यातले जे स्टिम्युलंट्स आहेत, स्टिम्युलंट्स म्हणजे जे आपल्या कोलनची किंवा रेक्टमची मोटिलिटी वाढवतात, ते खूप स्ट्राँग लॅक्झेटिव्ह आहेत. त्यांनी आपलं रेक्टम एम्प्टी होतं आणि कॉन्स्टिपेशन लवकर ट्रीट होतं आणि त्याची सवय लागू शकते. तर आमचं काय डिक्टम आहे, की कमीत कमी कालावधीसाठी आणि कमीत कमी डोसमध्ये हे जे आम्ही लॅक्झेटिव्ह देतो. विशेषतः जेव्हा पेशंट ॲडमिट असतो किंवा त्यांचा दातांचा प्रॉब्लेम असतो, फायबर आपण देऊ शकत नाही. तर शॉर्ट टर्ममध्ये आम्ही लॅक्झेटिव्ह देतो. त्याच्यानंतर वी आस्क पेशंट की तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करा, की ज्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे. आपल्या बाउल मूव्हमेंट वाढवण्यासाठी शारीरिक हालचाल पण झाली पाहिजे. पोश्चर इम्प्रूव्ह करायचं आहे. पायाच्या खाली स्टूल घ्यायचा. या गोष्टींमुळं आपण लाँग टर्म कॉन्स्टिपेशन ट्रीट करतो आणि शॉर्ट टर्ममध्ये वी कॅन यूज लॅक्झेटिव्हज. बरोबर. बऱ्याचदा जे पेशंट्स माझ्याकडे येतात, ज्यांना आम्ही स्पायनल स्टिनोसिस म्हणतो, की त्यांच्या नर्व्हजवरती प्रेशर असतं. आपलं मज्जारज्जूवरती प्रेशर आलेलं असतं आणि त्या आपल्या ज्या नर्व्हज आहेत, त्या आपल्या लघवीला आणि संडासला दोघींना आपण त्या सप्लाय करत असतात. सो समटाईम्स दे गेट अ रिटेन्शन, बरोबर. युरिन रिटेन्शन आणि सोबत कॉन्स्टिपेशन. सो धिस इज मोर लाइक अ न्यूरोलॉजिकल कॉज प्रॉब्लेम. जे येस. आम्ही म्हणतो. तर डेफिनेटली तिच्यात आमचा रोल तर येतोच, की ते प्रेशर काढणं अत्यंत आवश्यक असतं. पण बऱ्याचदा हे कंप्लीटली रिकव्हर होत नाहीत. सो याच्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहेत का? हो, अशा वेळी आम्ही स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह जे आहेत ते वापरतो आणि चांगले ड्रग्ज अवेलेबल आहेत, की ज्या इफेक्टिव्हली काम करतात. तर मग अशा वेळी पर्याय नसतो. जेव्हा न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तेव्हा आपण म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन तर करतोच, पण मग शेवटी या स्टिम्युलंट लॅक्झेटिव्हज वापराव्या लागतात. ओके. याच्यासोबत एक किगल एक्सरसाइज नावाचा प्रकार आहे. किगल एक्सरसाइज म्हणजे जे पेल्विक फ्लोअरचे मसल्स आहेत, जिथून आपलं मोशन्स पास होतात आणि जिथून लघवी पास होती, ते मसल्स जर स्ट्राँग केले आपण, तर जोर लावायला सोपं जातं हं. आणि जे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह होऊ शकतो. तर बऱ्याचदा काय होतं, की एजनुसार किंवा प्रोटीन इंटेक कमी असल्यामुळं किंवा पेल्विक फ्लोअरची काही सर्जरी झाल्यामुळं हे पेल्विक फ्लोअरचे मसल्स वीक होतात आणि त्यामुळे जोर लावूनही मोशन होत नाही. किंवा एक डिसिनर्जिक डिफिकेशन नावाचा प्रकार आहे, की ज्यामध्ये काय होतं, की ॲक्चुअली मोशन पास करण्यासाठी वरचे मसल, रेक्टमचे मसल कॉन्ट्रॅक्ट झाले पाहिजे आणि पेल्विक फ्लोअरचे मसल रिलॅक्स झाले पाहिजे. म्हणजे जर दरवाजाच उघडला नाही, तर बाहेर कसे जाणार असं आहे. हं. तर ते स्टूल पास होण्यासाठी कीगल एक्सरसाइज हा युजफुल एक्सरसाइज आहे. बरोबर. त्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. तर कीगल एक्सरसाइजनी पण बऱ्याचदा फायदा होतो क्रॉनिक ते कॉन्स्टिपेशनमध्ये. आणि अजून एक ॲक्चुअली नवीन
सी समटाइम दे डू बायोफीडबॅक. एम-आर-आय, डेफिकोग्राम येस, वगैरे येस. तर सो ते एम-आर-आय डेफिकोग्राम हे ॲक्चुअली मोशन पास करतानाचा एम-आर-आय आहे, ज्याच्यामध्ये आपलं जे मेकॅनिझम आहे मोशन पास करताना बऱ्याच मसलचं कोऑर्डिनेशन लागतं. ते आपण बघतो. स्ट्रक्चरल काही डिसीज आहे का? रेक्टोसील आहे का? आपले मसल्स योग्य पद्धतीने काम करतायत का? खालचे मसल रिलॅक्स होत आहे का? कधी-कधी पेल्विक फ्लोअर प्रोलॅप्स होते खाली किंवा रेक्टल प्रोलॅप्स असतो, ते आहे का? तर याचं निदान करण्यासाठी एम-आर डेफिकोग्राफी वापरलं जातं. ओके. आम्ही एनोरेक्टल मॅनोमेट्री नावाचा टेस्ट करतो. याच्यामध्ये कॅथेटरला प्रेशर सेन्सर्स असतात. ते आपण ॲनसमधून रेक्टममध्ये जातं आणि वी कॅन ॲक्चुअली नोट डाउन द प्रेशर चेंजेस ड्युरिंग डिफिकेशन. म्हणजे मोशन पास करताना प्रेशर चेंजेस काय होत आहेत ते बघतो आणि पेल्विक फ्लोअरचे मसल्स रिलॅक्स होत आहे की नाही त्यात कळतं आणि ॲक्चुअली बायोफीडबॅक नावाची ट्रीटमेंट आहे. त्याने वी कॅन टीच पेशंट्स टू रिलॅक्स द पेल्विक फ्लोअर मसल्स. तर जे ओके. फंक्शनल कॉन्स्टिपेशन आहे, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक काही कॉज नाही आणि पेशंट्स रिलॅक्स करत नाही आहेत पेल्विक फ्लोअर मसल, त्यामध्ये ही ट्रीटमेंट युजफुल आहे. सो आज जसं आमचं क्रोनिक बॅक पेन आहे आणि स्ट्रेस रिलेटेड जे वी आर सीइंग लॉट ऑफ फिमेल्स एस्पेशली कॉर्पोरेट जॉबमधले, की ज्यांना भरपूर नेक पेन असतो, त्यांना क्रोनिक बॅक पेन असतो, सोबत ॲसिडिटी, बऱ्याचदा कन्स्टिपेशन. आता कन्स्टिपेशन आपण डिस्कस केलं, पण एक दुसरी साईड पण आहे, की कोणाकोणाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम IBS म्हणजे त्यांना फ्रिक्वेंटली दे हॅव टू गो टू द टॉयलेट and it is an uncontrolled kind of nature. So this is also one of the very important condition which is coming up in especially in stress induced jobs म्हणू आपण, की जिथे ते फेस करावे लागतात पेशंट्सला. सो सर एक्झॅक्टली IBS किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे काय? बरं. इरिटेबल बाउल सिंड्रोम हा खूप कॉमन आजार आहे आणि हा स्ट्रेसशी रिलेटेड आहे. तर हा एक याला आता नवीन नाव आहे डिसऑर्डर्स ऑफ गट ब्रेन इंटरॅक्शन. म्हणजे मेंदू आणि जी-आय ट्रॅक्ट याचं जो रिलेशन आहे, याचा हा आजार आहे आणि स्ट्रेसमुळे हा इंड्यूस होतो. तर इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे काय? पेशंटला सिम्प्टम्स तर असतात. पोट फुगणे, लूज मोशन्स होणे किंवा जुलाब होणे, कॉन्स्टिपेशन, पोटात दुखणे, पण त्याच्या सगळ्या तपासण्या नॉर्मल असतात. आणि पेशंटला स्ट्रेस फॅक्टर्स असतात. तर आणि मोशन पास केल्यानंतर हे सिम्प्टम्स इम्प्रूव्ह होतात. याला म्हणतात इरिटेबल बाउल सिंड्रोम. आता आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्ट्रेस हा आपल्या आयुष्याचा पार्ट झालेला आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी शाळेत शिकवल्या जातात किंवा जॉबवर आपण जॉब रिलेटेड ट्रेनिंग घेतो. पण या स्ट्रेसशी कसं डील करायचं किंवा स्ट्रेस मॅनेज कसा करायचा, हे काही शिकवलं जात नाही. त्यामुळं हा स्ट्रेस अक्युमुलेट होतो आणि या लक्षणांच्या माध्यमातून तो बाहेर येतो. हे त्याचं सोपं एक्सप्लेनेशन आहे. रिझन आहे. आणि डेफिनेटली म्हणजे आता बऱ्याचदा आपणच काही-काही जे पेशंट ट्रीट केले म्हणजे तुम्ही मला रिफर करतात, कधी-कधी मी तुम्हाला रिफर करतो आणि बॅक पेन पण म्हणाल मी एम-आर-आय केलेला असतो, एक्स-रे केलेला असतो, पण देअर इज नो एक्झॅक्ट रिझन फॉर द बॅक पेन. बट जसं पेशंटला जर विचाराल तर त्यांना एवढा ट्रिमेंडस पेन असतो, की दे हॅव टू टेक द मेडिसिन्स ऑन अ डेली बेसिस. आणि सोबतच मग जसं आपण डिस्कस केला आता ॲसिडिटी वगैरे, तर त्याच्यासोबतच हा पण एक आजार मग त्याच्याशी त्यांना डील करावा लागतो. सो जेव्हाही तुम्ही याला पेशंटला कॉन्सिल करतात, तेव्हा तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतात? बरोबर. तर मी तर सुरुवातीला सध्या सिम्प्टमॅटिक रिलीफ म्हणजे ज्या पेशंटला लूज मोशन्स आहेत, त्याला लूज मोशन्स थांबवण्याची औषधं देणं किंवा ज्याला कॉन्स्टिपेशन आहे, त्याला हाय फायबर डाएट आणि लॅक्झेटिव्ह देणं हेच करतो. कारण हे जर सिम्प्टम्स मी ट्रीट केले नाही, तर पेशंट माझ्याकडं दुसरा डॉक्टर बघेल किंवा येणार नाही. त्यानंतर मी काय शोधतो, की याला खरंच काय स्ट्रेस फॅक्टर आहे, त्याचं कारण काय आहे आणि थोडंसं मी सायकॉलॉजिस्टचंही काम करतो. मग मला जर लक्षात आलं, की याला खरंच सायकियाट्रिस्टकडे जायची गरज आहे किंवा सायकॉलॉजिस्टची गरज आहे, तर मी पेशंटला तसं सांगतो. पण बऱ्याचदा पेशंट हे ॲक्सेप्ट करायला तयार नसतात. ते म्हणतात, की "डॉक्टर आधी मला तर पोटात दुखतंय आणि तुम्ही मला कशाला सायकियाट्रिस्टकडे जायला सांगतात." पण बऱ्याचदा आम्ही टेस्ट करणं टाळतो. कारण ह्या टेस्ट पण सांगायच्या आणि पेशंटला तुला पोटात काही आजार नाही हे पण सांगायचं, हे पेशंटच्या दृष्टीने फार कन्फ्युजिंग असतं. बऱ्याचदा पेशंट बेसिक सोनोग्राफी किंवा ब्लड टेस्ट करूनच आलेले असतात, जे सगळे नॉर्मल असतात. त्याच्यावरून आम्हाला अंदाज येतोच, की पेशंटला अनइंटेन्शनल वेट लॉस नाहीये किंवा भूक चांगली लागतीये. पण तरीही पेशंटला त्रास होतोय. मग नक्की स्ट्रेस काय आहे? त्याला वर्क रिलेटेड स्ट्रेस आहे, घरी स्ट्रेस आहे आणि बऱ्याचदा पेशंटची माहिती घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की याचा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मग अशा वेळी आम्ही सजेस्ट करतो, की तू सायकियाट्रिस्टला भेट किंवा सायकॉलॉजिस्टला भेट. यू डील विथ दॅट प्रॉब्लेम अँड देन कम बॅक. तुझे सिम्प्टम्स राहिले तर मी पुढच्या जी ट्रॅकशी रिलेटेड तपासण्या करेल. नाही बरोबर आहे आणि सिमिलर लाइक आम्ही पण जेव्हा ट्रीटमेंट करतो,
क्रोनिक बॅक पेन म्हटलं म्हणजे सर्वात पहिले मी पेशंटला सांगतो, की तुम्ही तुमच्या जॉबमधनं थोडासा ब्रेक घ्या. 1 ते 1.5 महिना स्वतःच्या शरीरासाठी काढा. तुम्ही रोज सकाळी 1 तास तरी यू डू व्हॉटएव्हर यू लाइक. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करा, स्विमिंग करा, योगा करा किंवा सिंपल वॉकिंग करा. आता देअर आर लॉट ऑफ स्ट्रेस बस्टर्स ऑल्सो, की म्हणजे आता आपण जेव्हा डिस्कस करतो तेव्हा ते प्राणायाम करणं, वेगवेगळ्या प्रकारचे ते श्वसनांचे प्रकार कळणं. तर त्याच्यातनं पण तुमचं स्ट्रेस कधी-कधी कमी होऊ शकतो. पण कुठेतरी देअर इज अ मिसमॅच बिटवीन आवर वर्क लाईफस्टाईल आणि जो आपलं स्ट्रेस फ्री आपण जगायला पाहिजे किंवा मी टाईम जो म्हणतो आपण. सो दॅट इज नॉट देअर आणि ओन्ली वर्क अँड दॅट इज हाऊ दे लँड अप विथ धीस प्रॉब्लेम्स. बरोबर. मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. आजकाल बरेचसे लोकं कॉम्प्युटरवर बसून काम करतात आणि 15 तास किंवा 16 तास ते काम करतात. मध्ये ब्रेक्स घेत नाहीत आणि मग त्यांना पुढं जाऊन हे पाठीचे किंवा मानेचे त्रास सुरू होतात. तर आपण जर सुरुवातीपासून काळजी घेतली, तर पुढं जाऊन किंवा उतारवयात हे आजार होणार नाहीत. आता ॲक्चुअली उतारवय म्हणणं चुकीचं आहे, कारण 30शीतही लोकांना हे आजार सापडतात, की बॅकएक म्हणा किंवा नेक पेन म्हणा. तर ते न होण्यासाठी काय करावं सुरुवातीपासून? व्हेरी गुड क्वेश्चन. आणि जसं तुम्ही उतार वयाचं म्हटले, आय वुड टेल यू 8 ते 10 पेशंट तरी असे येतात महिन्यात मला, की ते पेशंट असतो तो वडिलांबरोबर आलेला असतो. मी चुकून वडिलांना विचारतो, की "हां, काय प्रॉब्लेम आहे?" ते म्हणतात, "नाही, त्या मुलासाठी आलेलो आहे." सो डेफिनेटली इट इज ॲक्चुअली यंग पेशंट पॉप्युलेशन बऱ्यापैकी दे आर सफरिंग फ्रॉम द नेक प्रॉब्लेम अँड बॅक प्रॉब्लेम. मोबाईल, लॅपटॉप इज द मेन कल्प्रिट. एस्पेशली जेव्हा तुम्ही खाली वाकूनच्या पोझिशनमध्ये जेव्हा त्या मोबाईलमध्ये बघतात, तेव्हा डोक्याचं वजन आणि ज्या मानेच्या मणक्यांवरती वजन येतं दॅट इज अ ट्रिमेंडस. तर ते जेवढं तुम्ही फॉरवर्ड पोश्चर किंवा प्रोट्रुडिंग नेक पोश्चर असेल, तेवढा तुमचा लोड हा जास्त मानेवरती. आणि जेवढं तुम्ही लिटल बिट स्लॅन्टिंग पोझिशनमध्ये किंवा तुमचं हेड फुल्ली सपोर्टेड बाय द वॉल ऑर अ चेअर, तसं जर असेल तर तुमचा जो लोड आहे दॅट गेट शेअर्ड बिटवीन युअर सरफेस आणि तो पूर्णपणे खाली मणक्यांवरती येत नाही. सो मी नेहमी त्यांना एक म्हणजे पोश्चर, की बाबा तुम्ही नेहमी अ लिटल बिट स्लॅन्टिंग पोझिशन विथ ॲज मच ॲज सपोर्ट राईट फ्रॉम युअर हेड टू द लो बॅक. युअर बॅक शुड बी टोटली सपोर्टेड बाय द सरफेस. आणि मिनी ब्रेक्स. If you work for hours in one position, you bound to get the spine problems. So mini breaks is essential. Every half an hour, 1 hour, you should take a mini break. Simple stretching and movements of the neck and the back is very important. आणि सर्वात महत्त्वाचं दुसरं एक म्हणजे हायड्रेशन. लॉट ऑफ टाईम वी फॉरगेट टू ड्रिंक वॉटर. हायड्रेशन कमी झालं की आपले मसल स्पाझममध्ये जातात, मसल स्टिफनेस वाढतो. अगेन द लोड कम्स ऑन टू द स्पाइन. सो गुड हायड्रेशन, फ्रिक्वेंट ब्रेक्स आणि प्रॉपर पोश्चर. आय थिंक हे जर आपण फॉलो केलं तर डेफिनेटली 97% प्रॉब्लेम्स आपण तिथल्या तिथे ट्रीट करू शकतो. सो दॅट इज हाऊ वी कॅन ट्रीट दिस प्रॉब्लेम्स. बरोबर. बऱ्याचदा मी पेशंटला सांगतो, की आता फॅटी लिव्हर आहे आणि वेट लॉस करा आणि ते जिम जॉइन करतात आणि पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांचा प्रयत्न असतो, की मी जेवढं एक्सेस वेट आहे, ते सगळं मी मागच्या 10 वर्षात जे कमवलंय, ते 2 आठवड्यांमध्ये कमी करणार आणि त्यांना काहीतरी इंजुरी होती. तर अशा वेळी काय करायचं? मी त्यांना सांगतो, की ब्रिस्क वॉकिंगच करा सुरुवातीला. तुमची कॅपॅसिटी वाढवा. देअर इज समथिंग कॉल्ड एज फिजिकल डिकंडिशनिंग. म्हणजे तुमच्या हार्टची, लंगची किंवा तुमच्या स्नायूंची एवढी कॅपॅसिटी नसते, की तुम्ही लगेच एवढ्या तीव्रतेचे व्यायाम कराल. तर त्याविषयी काय सजेस्ट कराल? ह्या इंजुरीज प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो? ह्याच्यात मेन कसं आहे, की व्हेनेवर यू स्टार्ट एनी ॲक्टिव्हिटीज यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच अँड यू हॅव टू बिल्ड अप. म्हणजे तुम्ही कधीच सर्वात मेन म्हणजे जी करताय ते हळूहळू तुम्ही स्लोली ती गोष्ट वाढवा. सिंपल वॉकिंगपासनं व्हॉटएव्हर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा कोणती ॲक्टिव्हिटी तुम्ही स्लोली यू बिल्ड अप दॅट ॲक्टिव्हिटी. परत बऱ्याचदा काय होतं, की ते स्किप करतात. म्हणजे आज केलं, उद्या केलं आणि मग तिसऱ्या दिवशी ते म्हणतात, की आता कालचंही करायचं आहे. म्हणजे दे गो ऑन इन्क्रीजिंग देअर लोडिंग. इंटेन्सिटी. हां. सो त्याच्यामुळे ॲक्चुअली इंजुरीज व्हायची शक्यता जास्त असतात. एकदा तुम्हाला इंजुरी झाली, की यू हॅव टू टेक द रेस्ट. तुमचं ते रुटीन डिस्टर्ब होऊन जातं. देअर इज नो अदर वे यू कॅन ट्रीट दॅट. म्हणजे तुम्हाला इंजुरी पण झाली आणि तुम्ही पळता पण आहे असं होऊच शकत नाही. व्हेनेवर यू गेट अ इंजुरी, यू हॅव टू गेट आउट ऑफ युअर रुटीन, यू हॅव टू टेक रेस्ट अँड अगेन यू
go back to that routine. So but best thing is to you build up slowly, you Gradually. go and increase your activity level. तुम्हाला मला ह्याच्यात स्पेसिफिक क्वेश्चन विचारायचं आहे, की बऱ्याचदा पेशंट्स दे कम, दे आर फॉलोइंग व्हेरियस काइंड्स ऑफ डायट्स, दे टेक लॉट ऑफ प्रोटीन शेक्स और दॅट सम हर्बल मेडिसिन्स ऑल्सो. ह्या गोष्टींचा लिव्हरवरती काही परिणाम आहे का? डेफिनेटली याने लिव्हर अफेक्ट होऊ शकतं. विशेषतः जे हर्बल प्रॉडक्ट्स आहेत, विशेषतः ज्याचे आपलं कंटेंट माहिती नाहीत. अ, आणि त्यामध्ये काही जर हिपॅटोटॉक्सिक एलिमेंट असेल, म्हणजे कधी-कधी हेवी मेटल्स असतात किंवा बऱ्याचदा नसतात, पण वी आर नेव्हर शुअर. कारण जोपर्यंत आपल्याला त्याचं कंटेंट माहिती नाही, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. किंवा बऱ्याचदा जिममध्ये किंवा अनेक ठिकाणी जिथं रॅपिड वेट गेन किंवा रॅपिड वेट लॉस तिथं काही वेळा स्टेरॉइड्स वापरले जाऊ शकतात किंवा काही ड्रग्ज वापरले जातात, ज्या लिव्हरला त्रास देऊ शकतात. तर ज्याचा कंटेंट माहिती नाही किंवा ज्या ज्या डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेल्या नाही आहेत, अशा गोष्टी सहसा टाळायला हव्यात. टाळायला हवेत. बरोबर. आणि डेफिनेटली आय थिंक यू आर हेडिंग द लिव्हर ट्रान्सप्लांट ऑल्सो इन बरोबर. द मणिपाल हॉस्पिटल. आय थिंक पूर्वी ह्या गोष्टी व्हायच्या नाही, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, पण आता आय थिंक इट इज बिकमिंग मोर कॉमन. सो डेफिनेटली तुम्ही थोडं लिव्हर ट्रान्सप्लांटबद्दल जर आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल माहिती. निश्चितच. तर लिव्हर सिरोसिस म्हणजे काय? तर जेव्हा काहीही कारणाने म्हणजे जसं हेपॅटायटिस बी किंवा अल्कोहोल किंवा फॅटी लिव्हर डिसीज यामुळे लिव्हरला वारंवार इंजुरी झाली, तर लिव्हरचा नॉर्मल टिश्यू डॅमेज होतो आणि तिथं स्कार टिश्यू बिल्डअप होतो. आणि एका लिमिटच्या बाहेर हे प्रकरण गेलं, तर लिव्हरची रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी संपते. लिव्हर सिरोसिस होतो आणि इट्स अ प्रोग्रेसिव्ह कंडिशन. मग अशावेळी लिव्हर फेल्युअरमध्ये जायला लागतं. म्हणजे काय? तर आपल्या शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षा लिव्हर कमी प्रमाणात काम करतं आणि यालाच लिव्हर फेल्युअर असं म्हणतात. आता लिव्हर ही आपल्या शरीराची मेटाबॉलिक फॅक्टरी आहे. म्हणजे जवळपास 500 प्रकारचे कामं लिव्हर आपल्या शरीरात करतं, जे कुठलंही मशीन किंवा डायलिसिस करू शकत नाही. म्हणजे सायन्स एवढं पुढं गेलेलं नाहीये, की लिव्हर डॅमेज झालेलं आहे, तर मशीनने ते काम करू किंवा औषधं देऊन ते काम करू शकू. तसं होत नाही. मग अशावेळी लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं. तर लिव्हर ट्रान्सप्लांट हे 2 प्रकारे होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्याला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे, त्याला 2 प्रकारे लिव्हर मिळू शकतं. तर जे लोकांचा ॲक्सिडेंटमध्ये किंवा इतर काही कारणाने ब्रेन स्टेम डेथ होते, म्हणजे त्यांचा मेंदू मृत झालेला आहे, परंतु त्यांचं हार्ट चालू आहे आणि लिव्हर व्यवस्थित काम करते. अशा फॅमिलीज त्यांचं लिव्हर डोनेट करतात. त्याला कॅडेव्हरिक लिव्हर डोनेशन असं म्हणतात. त्यातून आपल्या पेशंटला लिव्हर मिळू शकतं, ज्याला लिव्हर सिरोसिस झालेला आहे. तर त्याचं जे निकामी झालेलं लिव्हर आहे, ते काढून हे नवीन निरोगी लिव्हर तिथं बसवलं जातं. ते पूर्ण लिव्हर त्या पेशंटला मिळतं. दुसरं म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय झालं, की लिव्हर सिरोसिसचे पेशंट खूप आहेत आणि असं कॅडेव्हर डोनेशनचं जास्ती अवेअरनेस नसल्यामुळं किंवा पुण्यात तरी खूप प्रमाणात लिव्हर डोनेशन होतात. पण पूर्ण भारताचं जर चित्र बघितलं तर जेवढी डिमांड आहे तेवढं अवयवदान होत नाही आणि लिव्हर त्यांना मिळत नाही. मग अशावेळी त्या पेशंटचा कोणी नातेवाईक ज्याचा रक्तगट जुळतोय, आपलं अर्धं लिव्हर पेशंटला डोनेट करू शकतं. ज्यांनी डोनेट केलंय त्याचं लिव्हर रिग्रो होतं. जसं मी म्हटलं रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी लिव्हरची चांगली आहे आणि हेल्दी लिव्हर रिग्रो होतं. ज्याला आपण लिव्हर दिलंय, इट्स अ मेजर सर्जरी. हे सगळं टीम एफर्टनी केलं जातं. हे काही एका सर्जनचं किंवा एका व्यक्तीचं काम नाहीये टू डू द लिव्हर ट्रान्सप्लांट. पण त्यासाठी आता शास्त्र बरंच पुढं गेलेलं आहे आणि ज्याला आपण हे अर्धं लिव्हर दिलेलं आहे, त्याच्याही शरीरात लिव्हर ग्रो होतं आणि त्याच्या वजनानुसार त्याला जेवढं आवश्यक आहे ते निरोगी लिव्हर ग्रो होतं आणि अशामुळं तो सर्व्हाईव्ह करू शकतो. कारण एकदा लिव्हर सिरोसिस झाला तर क्वालिटी ऑफ लाईफ आणि लाईफ एक्स्पेक्टन्सी हे दोन्ही कमी होतात आणि ॲक्चुअली लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे त्याला जीवदान देण्यासारखंच आहे. बरोबर. पण दिस इज व्हेरी पॉझिटिव्ह पॉइंट, की लाईव्ह किडनी ट्रान्सप्लांट आणि लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांटमध्ये किडनी एकदा दिली की गेली. पण लिव्हर म्हणजे ते रिजनरेट होतं. म्हणजे जरी बरोबर, कोणी डोनेट केलं, बरोबर. तरी पण ते परत रिजनरेट होतं, विच इज अ व्हेरी हो, पॉझिटिव्ह पॉइंट. बरोबर. आणि हे ट्रान्सप्लांट केल्यानंतर ते जे पेशंट्स आहेत, ते नॉर्मल जीवन जगतात का? हो. आता ही जी सर्जरी आहे, ही बऱ्यापैकी ॲडव्हान्स सर्जरी आहे. पण एकदा सर्जिकल प्रोसेसमधून तो पेशंट बाहेर आला, की बरेचसे पेशंट हे नॉर्मल लाईफ जगतात. इव्हन मॅरेथॉनही पळू शकतात. एवढे ते फिट राहतात. ओके. आणि ऑब्व्हियसली दिस इज अ मेजर सर्जरी. तिथे भरपूर मोठी टीम इन्व्हॉल्व्ड असते आणि आय थिंक इट यू नीड दॅट काइंड ऑफ सेटअप.
सो बरोबर, मणिपाल बरोबर. हॉस्पिटलमध्ये आपलं कसं आहे सेटअप म्हणजे? हां, डेफिनेटली मणिपाल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे एकदम एक्सपिरियन्स टीम आहे, जे लिव्हर ट्रान्सप्लांटचं पूर्ण प्रोसेस हँडल करते आणि आपले आउटकम्सही खूप चांगले आहेत. ओके. सो आय-सी-यू केअर आणि हे सर्व गोष्टी आपण त्यानंतर त्या पेशंट्सला हां, तर काळजीपूर्वक त्याला आपण ॲक्चुअली बघतो. प्री ट्रान्सप्लांट पेशंट जो आहे, तो बऱ्यापैकी सिक असतो. म्हणजे ट्रान्सप्लांट होण्याआधी त्याचं यकृत निकामी झालेलं असतं, लिव्हर हं, निकामी झालेलं असतं. त्यामुळं त्याला ऑप्टिमाइज करणं सर्जरीसाठी त्याची तब्येत चांगली ठेवणं हा एक मोठा भाग आहे त्याचा. हं. पेरी ट्रान्सप्लांट केअर म्हणजे ॲक्चुअल लिव्हर ट्रान्सप्लांट आणि त्याच्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणं आणि पोस्ट ट्रान्सप्लांट म्हणजे दुसऱ्याचं लिव्हर आपल्या शरीरात चालण्यासाठी पेशंटला प्रतिकारशक्ती कमी करण्याचे औषधं घ्यावे लागतात. त्या जे नवीन लिव्हर बसवलेलं आहे ते रिग्रो होईपर्यंत बरीच काळजी घ्यावी लागते. याला पोस्ट ट्रान्सप्लांट केअर म्हणतात. तर अशा पद्धतीने हे अतिशय अ, स काम व्यवस्थित मणिपाल हॉस्पिटलमध्ये केलं जातं. ओके. आय थिंक आपण बऱ्यापैकी ह्या एपिसोडमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. थोडंसं आपण समराईज करूयात आता. म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे आपल्या प्रेक्षकांना समजलं पाहिजे, की त्यांना एखादा जर विकार आहे, तर त्यांनी डॉक्टर भाटेंना येऊन भेटावं किंवा नाही. तर याबद्दल थोडक्यात तुम्ही ज्या आपण कंडिशन्स एक्सप्लेन केल्या आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात परत माहिती देऊन, कोणते काय गोष्टी असल्या तर त्यांनी जरूर तुम्हाला भेटावं, याबद्दल थोडं सांगून द्या पेशंट. जर आपल्याला पचन संस्थेचा कुठलाही आजार असेल, म्हणजे आपल्या पँक्रियाजमध्ये, लिव्हरमध्ये किंवा आपल्याला अ, कॉन्स्टिपेशन किंवा ॲसिडिटी किंवा कुठल्याही पचन संस्थेचा कॅन्सर असेल, तर गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टला भेटायला हवं. आपले जे सिम्प्टम्स आहेत, जे ट्रॅक्ट रिलेटेड सिम्प्टम्स ते इग्नोर न करता म्हणजे एखाद्याला कावीळ झाली असेल किंवा भूक लागत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता आधी डॉक्टरना भेटून खरंच याच्यावर ट्रीटमेंटची गरज आहे का? त्याच्यावर पुढच्या तपासण्या करायची गरज आहे का? हे बघणं गरजेचं आहे. आता बऱ्याचदा आपण हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं आपण आयर्नच्या गोळ्या घेतो आणि ते वाढवतो. पण तसं डायरेक्टली न करता ते का कमी झालंय हे शोधणंही गरजेचं आहे. तर या प्रकारे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना भेटून त्याचं शहानिशा करून मग पुढे जाणं कधी पण योग्य आहे. बरोबर. मद्यपान, धूम्रपान पूर्णपणे टाळणं, आपलं वजन आटोक्यात ठेवणं, स्ट्रेस जे आहे ते कमी करणं, फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवणं, या गोष्टी आणि मसालेदार टाळणं. पोटाचे बरेचसे आजार हे वेळेवर न जेवणं, मसालेदार खाणं, अनहायजेनिक फूड खाणं, या गोष्टींमुळे होतात. तर ह्याची जर आपण काळजी घेतली तर आपण निरोगी राहू शकतो. बरोबर. आय थिंक फार छानरित्या आपण समराईज केलेलं आहे आणि शेवटी जर तुम्ही म्हणाल तर स्पाईन प्रॉब्लेम असू द्यात की पोटाचे विकार असू द्यात, आय थिंक सगळं एकदम बॉटम लेव्हलला आलं की इट इज कमिंग डाउन टू द लाईफस्टाईल. सो ऑल इज अबाउट द लाईफस्टाईल. जर लाईफस्टाईल आपण बदलवली, थोडंसं हेल्दी काही हॅबिट्स जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये आणल्या, तर डेफिनेटली मोठे-मोठे आजार आपण टाळू शकतो. आणि स्पाईनचं तर मी प्रत्येक एपिसोडमध्ये वी आर ट्राईंग टू डिस्कस. तुम्हाला जेवढं जमेल तेवढी मी इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. आणि आज आपल्याला डॉक्टर भाटेंनी पण फार व्यवस्थितरित्या पोटांच्या विकारांबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि तसंच काही सीरियस कोणत्याही प्रकारचं जर आपल्याला लक्षणं असतील, तर मला वाटतं की डेफिनेटली त्यांना भेटायला पाहिजे आणि ॲटलीस्ट आपण रूल आउट केलं पाहिजे की शरीरात कोणता सीरियस आजार नाही आहे ना. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर भाटे, आपले फार फार आभार. आपण आज आलात आणि फार मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना. आय थिंक याच्यातनं डेफिनेटली त्यांना फार चांगली इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि त्यांना काही वाटलं डेफिनेटली तर मी माझ्या चॅनलवर आपलं कॉन्टॅक्ट्स डिटेल वगैरे सगळं टाकणारच आहे. सो दे कॅन ऑल्वेज कॉन्टॅक्ट यू ऑन WhatsApp ऑर ईमेल. सो तुम्ही त्यांना प्लीज रिस्पॉन्ड कराल अशी मी आशा व्यक्त करतो. थँक यू. थँक यू. आजच्या चर्चेनंतर तुम्हाला जे प्रश्न पडले असतील, ते जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकले, तर पुढच्या एपिसोडमध्ये त्याची उत्तरं आपल्याला कव्हर करता येतील. तर जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा जो पॉडकास्ट आहे माझा मज्जा रज्जू आणि बरंच काही, याला आपण डेफिनेटली सबस्क्राईब करा. कारण या पॉडकास्टमध्ये मी प्रत्येक वेळी नवीन-नवीन स्पेशालिस्ट डॉक्टरांना घेऊन येतो आणि जे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत आपले, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करतो आणि त्याच्यातनं तुम्हाला अजून माहिती कशी मिळेल आणि विच इज ऑथेंटिक, म्हणजे त्या स्पेशालिस्टकडनं आपल्याला ती माहिती मिळते, विच इज फुल्ली ऑथेंटिक. तर तुम्ही प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन कोणताही एपिसोड आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक यू.